सरकारला बी कला झाले, सरकारला मदत करा शेतकऱ्यांना, मदत करा शेतकऱ्यांना, मदत करा या ठिकाणी देण्यात यावी। कोल्हापूरच्या धर्तीवर जसं जी.आर. त्यांनी काढला तसा जी.आर. काढून राज्याच्या सखल भागामध्ये जे ब्लॅकवॉटरचं पाणी, अतिवृष्टीचं पाणी मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांच्या घरात गेलेलं आहे। नांदेड शहरातील लोकांना प्रति घरमालकांना 25,000 रुपये मावेजा आपण देण्यात यावं, अशा अनेक मागण्यांचं निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। आज आपण बघू शकता नांदेड जिल्हा असेल ते मराठवाडा या पूर परिस्थितीमुळं अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। तर मला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला प्रश्न विचारायचा की आणि किती शेतकरी आत्महत्येची आपण वाट बघत आहात, शेतकऱ्यांच्या प्रति आपल्याला मनामध्ये काही संवेदना आहेत की नाही, तर आपण तात्काळ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 मदत द्यावी आणि त्यांची येणाऱ्या 10-12 दिवसावरची असणारी दिवाळी त्यांची गोड करावी, असं आम्हाला या ठिकाणी आमच्या माध्यमातून मांडायचं आहे। जर सरकार येणाऱ्या 4 दिवसात जर मदत जाहीर करत नसेल तर पुढच्या 7-8 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठा जनाक्रोश मोर्चा, शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर काढणार होता असा निर्णय आणि असं पदाधिकारी घेतला। आणखी दिल्ली दरबारी कोणतीही मागणी केल्याचं दिसत नाही। जर राज्य सरकार दिल्ली दरबारी मागणी केली असती तर निश्चितच दिल्ली दरबारी कुठेतरी उल्लेख झाला असता, पण काल देशाचे वृद्ध गृहमंत्री असं स्टेटमेंट देत आहेत की राज्य सरकारने आमच्याकडे मागणी करावी। याच्यातून असं स्पष्ट होते की राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी किती संवेदनशील आहे, किती शेतकऱ्यांविषयी तत्परता दाखवत आहे, जेणे पण बाकी बऱ्याच प्रोजेक्टला बजेट दिसताना दिसत आहे। याचे एक उदाहरण बघा, बिहारमध्ये येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये निवडणुका आहे। बिहारला त्यांनी प्रत्येक महिन्याच्या खात्यात 10,000 रुपये टाकायला केंद्राकडे पैसा आहे, पण आमच्या जे शेतकऱ्यांची शेती आज शमशान झालेली आहे, त्या शेतकऱ्याच्या शेतीला वाहून गेलेला आहे। शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला असताना सुद्धा या ठिकाणी हे फक्त 8-8,500 कोटींची मदत या ठिकाणी सरकार करतंय। याच्यावर सरकार कशा प्रकारे वागते शेतकऱ्याच्या, यांना काही घेणं देणं नाहीये। महाराष्ट्रातला शेतकरी इतका उद्ध्वस्त झालेला असताना देखील देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची कर्जमाफी देत नाहीयेत। उद्योगपतींचं खासदार साहेब तुम आगे बढ़ो। धन्यवाद।